VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योति यादव। धुले महानगर पालिका में रिलायंस जियो द्वारा बिछाई गई ऑप्टिकल फाइबर लाइनों को लेकर पूर्व विधायक अनिल गोटे ने कथित वित्तीय अनियमितताओं के गंभीर आरोप लगाए हैं। गोटे ने इस संबंध में कथित दस्तावेजों और साक्ष्यों के साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पत्र भेजकर मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की है। गोटे के अनुसार नियमों के तहत ऑप्टिकल फाइबर लाइन बिछाने और सड़क खुदाई के एवज में रिलायंस जियो से करीब 81,41,10,10,000 रुपए की राशि वसूली जानी थी, लेकिन करीब 45 करोड़ रुपए का ही हिसाब सामने आया है। उन्होंने शेष राशि को लेकर सवाल उठाते हुए जांच की मांग की है। पूर्व विधायक ने यह भी आरोप लगाया कि HDFC बैंक के नाम पर प्रस्तुत किए गए कुछ डिमांड ड्राफ्ट और मैनेजर चेक कथित रूप से फर्जी थे। उनके मुताबिक बैंक ने ईमेल के माध्यम से कुछ दस्तावेजों को DD नॉट फाउंड बताया। गोटे ने नगर निगम के कुछ तत्कालीन अधिकारियों और संबंधित कंपनी के अधिकारियों पर मिलीभगत का आरोप लगाते हुए खातों में भी अनियमितता की आशंका जताई। उन्होंने दावा किया कि मामला केवल धुले तक सीमित नहीं होकर महाराष्ट्र के अन्य शहरों में भी हो सकता है। पूर्व विधायक ने मुख्यमंत्री से मामले की निष्पक्ष जांच की किसी वरिष्ठ और सक्षम प्रशासनिक अधिकारी की निगरानी में कराने तथा दोषी पाए जाने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। उत्तर दिलं की यातले जो संशयित आरोपी आहे चंद्रकांत मोरे आणि चंद्रकांत डोंगरे या दोघांचे जबाब घेतले आणि त्यांनी सांगितलं असं काही झालेलं नाही। मग आम्ही जरा पत्र लिहिलं स्वच्छ शब्दात ते तुमचा किती आर्थिक लाभ झाला हे आम्हाला माहित नाही, पण तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, आमच्याकडे जर पुरावे पाहिले नाही तर तुम्ही परस्पर कसं काय सांगता आम्हाला। त्याचं त्यांनी अजूनही 1.5 महिन्यामध्ये उत्तर दिलेलं नाही। आता यावरून तुमच्या लक्षात येईल की अशी ही बनवाबनवी संबंध राज्यात सुरू आहे। जसं शाळांच्या आयोजन घोटाळ्यासाठी त्यांनी SIT स्थापन केली, तशी SIT राज्यभरामध्ये ऑप्टिकल फायबर घोटाळ्यासाठी झालेल्या अपराधीसाठी स्थापन केली पाहिजे अशी आमची मागणी। पूरे महाराष्ट्र में ये जो ऑप्टिकल फाइबर कंपनियां हैं जैसे जियो, एयरटेल, वोडाफोन, इन्होंने अंडरग्राउंड ऑप्टिकल फाइबर डाली है और जितना लंबाई से उन्होंने ऑप्टिकल फाइबर डाली उससे कम पैसे, बहुत कम से कम 20 से 25,000 करोड़ रुपए का घपला जो ऑप्टिकल फाइबर कंपनियों के साथ मिलकर मंत्रालय में के नकल विकास विभाग के अति वरिष्ठ अधिकारी और IAS आयुक्त प्रशासक इन्होंने किया है। मैंने मुख्यमंत्री का ध्यानाकर्षण किया है कि आप इसमें एक SIT नियुक्त करो और गलत है पर हम पर केस करो, अगर सही है तो उसकी जांच करो। तो महापालिका सर्व जिल्हा परिषदा मध्ये हा घोटाळा झालेला आहे। घोटाळा काय मी थोडक्यात सांगतो। जर स्थानिक स्वराज्य संस्थांमधले अंतर्गत येणारे रस्ते खोदून तिथल्या
वापरले आहे. ऑप्टिकल फायबर केबल टाकायची असेल तर राज्य शासनाने त्याची काही मार्गदर्शक तत्व तयार केली आहे. कच्चा रस्ता असेल तेवढे, लिंब पक्का असेल तेवढे, डांबरी असेल तेवढे, कॉन्क्रीटचा असेल तेवढे, तर याप्रमाणे ते आकारले जातात. आणि ज्या वेळेला कंपनी परवानगी मागते रस्ते खोदण्याची, त्याच वेळेला ते सांगतात ते एवढे पैसे तुम्ही भरा. कंपनी त्या रकमेचा ड्राफ्ट तयार करते आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करते. आता ही पुढची जबाबदारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची की दुसऱ्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करायची. जर खरं म्हणलं म्हणजे राज्यभरामध्ये एकच नियम पाहिजे होता. ते येणारी रक्कम ही फार मोठी आहे, त्याचे एक स्वतंत्र अकाउंट मेंटेन करा. पण तसं न करता धुळे नगरपालिकेने आलेले पैसे नगरोत्थान, जुने रस्ते, नुसते रस्ते, त्यानंतर लेबर सेस अकाउंट अशी वेगवेगळी खाती तयार करून त्या खात्यांमध्ये जमा केली. अशी 48 खाती आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही हे प्रकरण उचललं तेव्हा 12/6/24 नगरपालिकेच्या शहर अभियंत्यांनी आयुक्तांच्या सल्ल्यावरून आणि मान्यतेवरून पत्र लिहिली की हे पैसे तुम्ही दुसऱ्या खात्यात जमा केले आम्हाला कळवा. म्हणजे याच्या इतका बेजबाबदारपणा आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते आला. अरे ते तुम्हाला ड्राफ्ट देतात, तो तुम्ही जमा करायचं काम तुमचं आहे काय. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहिल्या पत्रकार परिषदेत, यामध्ये काही बोगस खात्यांमध्ये उदाहरणार्थ सिटी इंजिनियर धुळे महापालिका अशा नावाने खाते तयार करून त्या खात्यांमध्ये ड्राफ्ट जमा केले. तुम्हाला आठवत असेल, मी सांगितलंच तुम्हाला की असे ड्राफ्ट घेऊन पुण्यामध्ये असे टोळी आहे कार्यरत, ते 25-30% काढून ते रक्कम तुम्हाला कॅश देतात. बँकेच्या खात्यामध्ये काय होतं, महापालिकेला पैसे दिले, महापालिकेत पैसे आलेले नसतात. आणि या सगळ्याचा हिशोब लागू नये यासाठी यांनी या वेगवेगळ्या युक्त्या केल्या. मी तुम्हाला एक पुण्याचं उदाहरण दिले आहे. पुण्यामध्ये 1 किलोमीटर जर रस्ता खोदायचा असेल तर 1 कोटी 25 लाख रुपये लागतात.
12,000 किलोमीटर जोडले जाईल गॅस आणि 21,000 किलोमीटर जोडले जाईल फायबर ऑप्टिकल फायबर ते मुंबईत टाकलेली आहे. आता धुळ्यामध्ये जर 81 कोटीचा भ्रष्टाचार असेल आणि आम्ही सतत जागृत राहून तर काय परिस्थिती असेल. मला खुद्द धुळ्याच्या ट्रॅफोशी मी बोललो. त्याला विचारलं तुम्हाला 565 कोटी रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले रिलायन्स करून, तर आम्हाला माहीतच नाही. मी जर रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि मग त्यानंतर तो आकाश वानखेडे हा सापडला. म्हणजे याचा अर्थ विचार करा की काय मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झाला असेल. आणि माझं सरकारला आव्हान आहे की तुकाराम मुंडे असो, प्रवीण लेलाम साहेब असो किंवा राहुल रेखावा, हे महाराष्ट्राला माहिती असलेले 3 प्रामाणिक अधिकारी आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी जमा अहवाल मागवा. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, आणि मग ठरवा काय करायचं, चौकशी करायची की नाही. हा घोषणा माझ्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे आणि मंत्रालयातून जी माहिती घेतली त्याप्रमाणे कमीत कमी 25,000 कोटी रुपयांचा आहे.